फार उदंड असा प्रतिसाद आहे. नंदुरबारला पहिल्याच वेळेस आली, म्हणजे आधी प्रचारासाठी आली होती. माझं काम या क्षेत्रातलं भरपूर होतं म्हणून येऊन गेलेली होती. पण महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून आत्ताच पहिल्या वेळेस त्या निमित्ताने भेटायला आली. तर आमचे सगळे नेते मंडळी बघून, आमचे पाडवी साहेब असतील, आमच्या दादा साहेब असतील, उदयसिंग दादा असतील, अभिजित दादा असतील, आमचे पद्माकर दादा असतील, सोनवणे दादा साहेब असतील, आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख असतील आणि महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी असतील. तर एवढा मोठा उत्साह आहे की तू आता इकडे यायची पण गरज नाही. तू तुझं तुझं तुझ्या पद्धतीने बघ. असं सगळ्यांनी माझ्या डोक्यावरचा भार सहज हलका केला आणि माझा जनतेवर आणि या महाविकास आघाडीवर सगळ्यांवर विश्वास आहे. जनता नक्कीच, कोणी काय केलं हे मी सांगणार नाही, पण मी 10 वर्षापासून काम करत आलेली आहे. मी आझाद मैदानावर बसलेली आहे म्हणून ही जनताच पेन्शनसाठी असेल, अनुदानासाठी असेल, पदभरतीसाठी असेल, सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही जनता मला निवडून देणार आहे. मला हा पूर्ण विश्वास आहे. याच्यातच एक पाहायला गेलं तर अनेक ज्या शाळा आहेत, ज्या चालू शाळा आहेत, त्या बंद होण्याच्या मार्गावरती येऊन गेलेले आहेत. तर काही शाळांमध्ये अशा आहेत की जिथे 10 शिक्षक पाहिजे तिथे 2च शिक्षक शिकवले जाते. याच्यासाठी आपण काय करणार आहेत? मी नक्कीच हा जो शाळा बंद करण्याचा जो घाट रचलेला आहे, कोणी रचला आहे ते तुम्हाला माहिती आहे, सरकार काय आहे. जो घाट रचलेला आहे तो आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. कारण की जिथे ट्रायबल एरिया आहे तिथे 20-25 मुलं असतील तर त्या मुलांना तिथपर्यंत येणं शक्य नाही. म्हणून तिथे यांनी 2-3 शिक्षक देऊन पदभरती करून तिथे आम्ही शाळा चालूच ठेवणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.